गुड मॉर्निंग सर्वांना. आपल्या कायझेन MPSC या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आजचे क्वेश्चन्स जे आपली डेली PYQ प्रॅक्टिस राहते ते आता सुरू करूया. आजचा पहिला क्वेश्चन आपला काय आहे पहा, पुढील विधानाच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा. आणि आपल्याला काय दिलं आहे, कंसात x + a नंतर x - b, त्यानंतर कंसात x + c नंतर x - d, त्यानंतर x + e म्हणजे अल्टरनेट प्लस मायनस साईन आपल्याला दिलेलं आहे. तर तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला एक गोष्ट इथं लक्षात येईल की आता एवढं कॅल्क्युलेट करणं तर शक्य नाही आहे. म्हणजे यांना अशी काही गोष्ट एक्सपेक्टेड आहे की जे तुम्हाला पाहता क्षणी गोष्ट समजली पाहिजे. आता याच्यात एक गोष्ट लक्षात घेते तुम्ही, तर x हा कॉमन आहे सर्व इकडं, त्यानंतर पुढं आयदर प्लस किंवा मायनस, त्यानंतर हे आहे, नंतर फर्स्ट नंबरला प्लस आहे, सेकंड अक्षराला मायनस आहे, नंतर थर्डला परत प्लस, म्हणजे प्लस मायनस असं चालू आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठंतरी x प्लस मायनस x असं येणार आहे आपल्याला, हे आपल्याला एक्सपेक्टेड आहे. मग x हा समस्थानी येतो का विषमस्थानी येतो, हे जर आपण पाहिलं तर आपल्याला माहिती आहे ABCDEFGHIJKLMNOPQRST VUVWXYZ. म्हणजे इथपर्यंत पाहता हे 5, 5, 2, 10, 5, 15, 5, 20, त्यानंतर 21, 22, 23 आणि 24. 24 म्हणजे समस्थानावर येतं x, आणि समस्थानावर आलं की ते मायनस येतं. म्हणजे इथं x प्लस मायनसच्या ऐवजी काय असणार, x मायनस x असणार. आणि डेफिनेटली काय येणार, याचं उत्तर 0 येणार. आणि ह्या सर्वांचा गुणाकार, याच्यामध्ये कुठली तरी एक टर्म जर 0 असेल तर पूर्ण सर्व या पदावलीचा गुणाकार काय येणार, 0 येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपल्याचं उत्तर असणार आहे. हे पाहता क्षणी तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. फक्त इथं आता x प्लस मायनस ते काय आहे ते आपल्याला व्यवस्थित पाहायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, 2 शहरांदरम्यानचा बस प्रवासासाठी 2 व्यक्तींना जे भाडं लागते ते त्याच शहरादरम्यान एका व्यक्तीला लागणाऱ्या रेल्वे प्रवासाच्या 403 पट आहे. तर या शहरादरम्यान 6 व्यक्तींनी बस प्रवास केला आणि 8 व्यक्तींनी रेल्वे प्रवास केला, तर त्यांना एकूण 1536 रुपये खर्च आला. तर त्या शहरांदरम्यान एका व्यक्तीसाठी लागणारे रेल्वेचे भाडं आपल्याला काढायचं आहे. आता थोडं पहा, 2 शहरादरम्यान बस प्रवासासाठी सपोज एका व्यक्तीला x रुपये एवढे भाडं लागत असेल, तर 2 व्यक्तींना किती भाडं लागणार, त्या 2 व्यक्तींना 2x एवढं भाडं लागणार. आणि ते काय सांगितलं आपलं, हे कशाच्या इक्वल टू आहे, तर त्या एका व्यक्तीला लागणाऱ्या रेल्वे प्रवासाच्या 403 पट आहे. म्हणजे रेल्वे प्रवास सपोज y रुपयाचा असेल, रेल्वे प्रवास काय मानूया आपण, y. बस प्रवास x मानला, रेल्वे प्रवास y रुपयाचा मानूया, तर 4.3 y, 4/3 y, हे आपलं इक्वेशन तयार झालेलं आहे. आता आपल्याला माहिती, नंतर विचारलं का आपल्याला 6 व्यक्तींनी बस प्रवास केला. आता एका व्यक्तीसाठी x आहे, तर 6 व्यक्तींसाठी काय असणार, 6x असणार, बरोबर. आणि 8 व्यक्तींनी रेल्वे प्रवास केला, अधिक 8y असणार, बरोबर, कारण y हा रेल्वेचा प्रवास आहे. तर एकूण यांचं भाडं किती झालेलं आहे, 1536. आता थोडं इथं वायची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, बरोबर, राईट. रेल्वे प्रवास काढायचा, मग आपण एक्सची व्हॅल्यू काय करूया, पुट करूया याच्यामध्ये. तर ठीक आहे, आता हे 2x बरोबर 4/3y आहे, तर x बरोबर काय असेल, 4/3 × 2y आहे तसंच. मग हे किती येणार, 2 × 2 = 4, 2/3y. तर हे ठेवून घेऊया. आता 6 2/3y प्लस 8y बरोबर 1536. हे 3ने भाग जातो, 3 दुणे 6, म्हणजे 2 × 2 किती होतात, 4y अधिक 8y बरोबर 1536. 4 आणि 8 किती होतात, 12y बरोबर 1536. तर वायची किंमत किती असणार, y बरोबर 1536 भागिले 12. हे जर तुम्ही सॉल्व केलं तर 12 × 1 = 12, 3 उरले, 12 दुणे 24, राईट, 9 उरले, 12 × 8 = 96, राईट. किती होतात, 128. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर बरोबर असणार आहे. आपल्याला फक्त इक्वेशन व्यवस्थित मांडून घ्यायचं आहे. नेक्स्ट पहा, वर्गातील 40% विद्यार्थ्यांनी गणितासाठी, 70% भूगोलासाठी नावं नोंदवलेली आहेत. जर 15% विद्यार्थ्यांनी गणित व भूगोल या दोन्हीसाठी नावं नोंदवलेली असतील, तर दोन्ही विषयांपैकी एकाहीसाठी नाव न नोंदवलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काढा. आता आपल्याला काय सांगितलं आहे, 40% गणितासाठी, ओके, त्यानंतर 70% भूगोलासाठी, आणि 15%नी काय केलं आहे, दोघांसाठी पण, 15%नी गणित प्लस भूगोलासाठी. आपला तोच फॉर्म्युला, याला ए माना, याला बी माना, हे आता ए इंटरसेक्शन बी होणार. तर टोटल जी संख्या असती ती बरोबर काय असती, ए प्लस बी मायनस ए आणि बी मधले कॉमन. तर ए युनियन बी आपल्याला काढायचं आहे. एची संख्या आहे 40, बीची संख्या आहे 70 वजा 15, किती होतात, 70 आणि 40 किती होतात, 110. 110 वजा 15 किती होतात, 95.
तर 95% एकूण विद्यार्थी जे आहेत त्यांनी कुठल्या ना कुठल्या तरी एका विषयात भाग घेतलेला आहे. ॲटलिस्ट एका सब्जेक्टमध्ये त्यांनी नाव नोंदवलेली आहे. याचा अर्थ असा होतो. मग किती विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी कशातच नाव नोंदवलेलं नाही एकाही याच्यामध्ये, तर उरलेले किती? 100मधनं 95 गेले, किती उरतात? 5%. तर 5% लोक असे आहेत की ज्यांनी कशामध्ये देखील नाव नोंदवलेलं नाही. पुढचा प्रश्न पहा. वर्णाक्षरांच्या, आता हे दिले LEFGHI या गटापासून टोकाला L व I ही अक्षरं असलेले विविध वर्णाक्षर गटांची संख्या निवडा. थोडं हा परमुटेशन कॉम्बिनेशन या टॉपिकमध्ये हा गणित जातो. आता इथं आपल्याला अरेंजमेंट करायची. जे अरेंजमेंटचे क्वेश्चन असतात तिथं आपण काय करतो, जे फॅक्टोरियल ते वापरून आपण कॅल्क्युलेट करत असतो. ती विविध वर्णाक्षर असलेल्या गटांची संख्या आपल्याला निवडायची. याच्यामध्ये आपल्याला कॉम्बिनेशन कसं करायचं पहा. L आणि I ही अक्षर काय करायची आपल्याला टोकाला ठेवायची. तर कन्सिडर करा एका टोकाला जे आहे ते L किंवा I असणार, L और I असणार, म्हणजे दोनपैकी एक कुठलं तरी असणार. आता एका टोकाला दोनपैकी एक असणार म्हणजे 2 फॅक्टोरियल, राईट. आता उरले किती? उरले पहा, L आणि I सोडून दिला, L आणि I सोडून दिला आपण, तर EFGH राहतात किती? 4 अक्षर राहतात. आणि 4 अक्षरांपासून काय कॉम्बिनेशन्स बनतात ते 4 फॅक्टोरियल एवढे कॉम्बिनेशन्स बनत असतात. त्याचं उत्तर जे आहे आपलं ते म्हणजे एकूण किती प्रकारे आपण ती संख्या बनवू शकतो किंवा ते अक्षरसमूह बनवू शकतो, तर तो 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल असतं. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. वडिलांचे सध्याचे वय मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. जर त्यांच्या 2 मुलांच्या वयात 15 वर्षाचं अंतर आहे तर वडिलांचे आजचे वय किती? आता आपल्याला माणसं किती दिलेली आहे. एक वडील आहेत, एक मोठा मुलगा आहे आणि एक छोटा मुलगा आहे. तर आपल्याला काय सांगितलं आहे, छोटा मुलगा जर X त्याचं वय असेल तर मोठ्या मुलाचं वय किती? X+15, कारण दोघांमध्ये कितीचं अंतर आहे? 15 वर्षाचं अंतर आहे. ठीक आहे. आणि 10 वर्षानंतर वडिलांचे वय जे आहे ते धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. आता हे सध्या आपण आजची वय म्हणले, यांची आजची वय काय म्हणले? X आणि X+15 म्हणले. तर 10 वर्षानंतर काय असेल तो? 10 वर्षानंतर X+10 असणार छोटा मुलगा म्हणजे धाकटा मुलगा. तर धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. कुणाचं? वडिलांचं 10 वर्षानंतरचं वय. ओके, म्हणजे X+10 जर याचं 10 वर्षानंतरचं वय असेल तर वडिलांचं वय 10 वर्षानंतर किती असणार? याच्या तिप्पट म्हणजे काय? 3 टाइम्स X+10. आलं लक्षात? आणि मोठा मुलगाचं वय तो ऑब्व्हियसली तो पण X+15 तर त्याचं आजचं वय आहे आणि अधिक 10 वर्षानंतर त्याचं हे वय होऊन जाईल. आता काय सांगितलं तुम्हाला, कंडिशन पहा. वडिलांचे सध्याचे वय मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. वडिलांचं सध्याचं वय वडिलांचं काय मानलं होतं आपण? 10 वर्षानंतरचं वय. हे त्यांचं 10 वर्षानंतरचं वय किती आहे? 3x अधिक 30. ओके, 10 वर्षापूर्वी त्यांचं वय किती होतं? 3x अधिक 20. 10 कमी का? कारण आपल्याला सध्याचं वय वडिलांचं काढायचं आहे. सध्याचं वय किती असेल? 3x अधिक 20. आणि हे मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. मोठ्या मुलाचं वय किती आहे? सध्या त्याचं X+15 आहे, याच्या दुप्पट आहे. हे जर इक्वल केलं आपण तर 3x + 20 बरोबर 2x याने गुणून घ्यायचं आतमध्ये 30. हे 2x इकडे येऊन मायनस होतील. 3x - 2x बरोबर 30 - 20. तर x बरोबर काय होतं? 10. तर डेफिनेटली वडिलांचं आजचं वय किती असणार? वडिलांचं आजचं वय काढायचं आपल्याला. तर आजचं वय आपण इथं पाहिलं होतं 3x + 20 असणार. तर 10 त्रिक 30, 30 अधिक 20 50. वडिलांचं आजचं वय किती असणार? 50 असणार आहे. पुढचा प्रश्न पहा. 9 या संख्येने D6, D41 या 5 अंकी संख्येला निशेष भाग जातो. दिलेली अट पूर्ण करणाऱ्या या संख्येतील अंकांची किमान बेरीज दिलेल्या पर्यायातून निवडा. आता आपल्याला काय सांगितलं, ही संख्या आहे D6, D41. तर आपल्याला माहिती आहे 9ने भाग जाण्यासाठी काय या सर्व अंकांची बेरीज किती लागते? एक तर 9 किंवा 9च्या पटीत, 9च्या पटीत लागते. आणि आपल्याला काय म्हटलं आहे? अंकांची किमान बेरीज म्हटलं आहे. किमान बेरीज आता काय असेल? 9 असेल का? नाही. का? 6 4 10 आणि 11 तर ऑलरेडी होती. याच्या पुढची संख्या काय असणार? 18. ती पर्यायत आहे का? नाही. 18 नंतर काय असणार? 27. 27 पर्याय आहेत का? आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. एक व्यक्ती टॅक्सीने 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 160 रुपये देतो, ज्यामध्ये प्रारंभिक काही निश्चित दर समाविष्ट आहेत, व इतर व्यक्ती 16 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 276 रुपये देते. तर त्यासाठी टॅक्सी चालक प्रारंभिक काही निश्चित दराच्या दुप्पट दर आकारतो.
तर टॅक्सीचे प्रति किलोमीटर दर किती असेल? तर टॅक्सीचे प्रति किलोमीटर दर काढण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? पहा, एक व्यक्ती टॅक्सीने 10 किलोमीटर जेव्हा अंतर कापण्यासाठी 160 रुपये देतो, ज्यामध्ये प्रारंभिक काही निश्चित दर समाविष्ट आहे. आपण काय करूया, जो प्रारंभिक दर निश्चित केलेला आहे तो आपण काय करूया, एक्स मानूया, आणि जो प्रति किलोमीटर टॅक्सीचा दर आहे तो वाय मानूया. तर प्रारंभिक दर एक्स सांगितला आहे प्लस 10 किलोमीटर अंतर जाण्यासाठी, प्रति किलोमीटर वाय आहे, तर 10 किलोमीटर अंतरासाठी 10 वाय बरोबर किती येणार? 160 रुपये. आणि नंतर काय सांगितलं आहे, जर इतर व्यक्ती आहे तिला काय 16 किलोमीटर अंतर कापायचं आहे, म्हणजे ते किती 16 वाय जाणार, आणि तो देतोय 276 रुपये. पण त्यासाठी टॅक्सी चालक काय करतोय, प्रारंभिक काही निश्चित दराच्या दुप्पट दर आकारतोय. जो निश्चित दर केला होता आपण एक्स, त्याच्या दुप्पट दर आकारतोय. हे असं केलं की आपलं इक्वेशन आपल्याला भेटून जातं. तुम्ही दोन इक्वेशन सॉल्व केलं तर पहा, आधी काय करायचं, एक्स आणि एक्स दोन्हीकडे सेम करून घ्यायची. त्यासाठी आपण जर प्रत्येक टर्मला 2ने डिवाईड केलं इथं, तर आपल्याला इथं काय भेटून जातं, एक्स भेटून जातं. इथं 8 वाय बरोबर 276 भागिले 2 किती येतात, बे 1 बे, बेत्रिक 6, बे 8 16. म्हणजे हे एक इक्वेशन, आणि हे आता हे दुसरं होतं आपलं, आणि हे तिसरं इक्वेशन. तर ह्यांच्यामध्ये बघा, आपण जर वजाबाकी केली तर एक्सला एक्स कॅन्सल होऊन जाणार, राहते काय फक्त 10 वाय वजा 8 वाय, 10 वाय वजा 8 वाय बरोबर इथं वजा होऊन जाणार 160 वजा 138, म्हणजे किती होणार 22. तर 2 वाय इक्वल्स टू 22, वाय बरोबर काय 11. आणि आपल्याला तेच विचारले टॅक्सीचं प्रति किलोमीटर दर किती आहे, 11 रुपये. फक्त आपल्याला व्यवस्थित पाहायचं की आपल्याला नक्की विचारलं काय, त्याप्रमाणे आपल्याला इक्वेशन्स मांडून घ्यायचे. पुढचा प्रश्न, एक विमानचालक चमूमध्ये श्री आदित्य, श्री धनंजय व श्री अमोघ हे चालक, सहचालक आणि उड्डाण अभियंता आहेत. मात्र ते याच क्रमाने असतीलच असे नाही. खालीलपैकी त्यांचे विवरण हे तिघांकरिता खरे आहे. आता काय सांगितलं आपल्याला, सहचालक हा एकुलता एक मुलगा असून तो सर्वात कमी कमावतो. म्हणजे सहचालक हा एकुलता एक मुलगा आहे आणि तो सर्वात कमी कमावतो, राईट. आणि आपल्याला काय विचारलं आहे, अमोघचे लग्न धनंजयच्या बहिणीशी झालेले आहे. आता अमोघचं जर लग्न झालं असेल तर तो सहचालक असू शकतो का? नाही. अमोघ काय असणार, सहचालक नसणार. का? कारण सहचालक काय म्हटलं आपल्याला, एकुलता एक मुलगा आहे, राईट, आणि तो सर्वात कमी कमावतो. एकुलता एक मुलगा असेल आणि तो सर्वात कमी कमावतो असं म्हटलं आहे. परंतु अमोघचं लग्न धनंजयच्या बहिणीशी तर झालेलं आहे, परंतु चालकपेक्षा अधिक कमावतो, म्हणजे तो सर्वात कमी कमावतोय का? नाही. त्यामुळे अमोघ हा सहचालक नसणार आहे. तेव्हा अमोघचे ऑप्शन कट झाले. आता पुढे काय म्हटलं आहे, सहचालक हा एकुलता एक मुलगा आहे, म्हणजे ओनली चाइल्ड देतो, ओनली चाइल्ड आहे. आणि इथं काय म्हटलं, धनंजयच्या बहिणीशी, म्हणजे धनंजयला बहीण आहे, म्हणजे धनंजय आणि बहीण दोन्ही पण काय असणार आहे, ते सहचालक नसणार आहे. मग धनंजयचा एक ऑप्शन कट झाला. मग राहिलं काय फक्त आदित्य. त्यामुळे आदित्य हा काय आपला सहचालक आहे. अशा पद्धतीने या क्वेश्चनला आपल्याला डील करायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, अमनने 300 किलोमीटरचा प्रवास रेल्वेने केला आणि 200 किलोमीटरचा प्रवास टॅक्सीने केला. त्याला या प्रवासामध्ये 5 तास 30 मिनिट लागले. जर त्याने 260 किलोमीटर प्रवास रेल्वेने आणि 240 किलोमीटर प्रवास टॅक्सीने केला असता तर त्याला 6 मिनिटे जास्तीचा वेळ लागला असता. तर रेल्वेचा ताशी वेग शोधा. आपण मानूया रेल्वेचा ताशी वेग काय करूया, आपण एक्स मानूया, आणि जे टॅक्सी आहे तर टॅक्सीचा ताशी वेग काय मानूया, वाय मानूया, राईट. टॅक्सीचा वाय मानूया, रेल्वेचा एक्स मानूया. 300 किलोमीटर रेल्वेने प्रवास केला आणि आपल्याला माहिती आहे डिस्टन्स बरोबर काय असतं, टाईम इंटू वेलोसिटी. आता आपल्याला टाईम काढायचं आहे, कारण आपल्याला टाईम दिलेला आहे. टाईम बरोबर काय असणार, डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. डिस्टन्स किती आता बघा रेल्वेसाठी, पहिले कंडिशननी 300 किलोमीटर तो किती वेगाने जातो आहे, एक्स किलोमीटर पर आवरने जातो आहे, प्लस म्हणजे हा टाईम, हा जो येणार आहे हा टाईम, प्लस 200 किलोमीटर हा वाय वेगाने गेल्यावर येणारा टाईम, या दोघांची बेरीज किती आहे, 5 तास 30 मिनिट. म्हणजे 5 तास पूर्ण, राईट, अधिक 30 मिनिट म्हणजे 30 भागिले 60 तास असतात, बरोबर. तर हे किती होतात, 30 एक 30, 30 दुने 60, म्हणजे 5.102, म्हणजे हे होतं आपलं 5.5. तर हे पहिलं इक्वेशन झालं. दुसरं कंडिशन काय सांगते आपल्याला, 260 किलोमीटर रेल्वेने प्लस काय सांगितलं आहे, 240 वाय बरोबर किती, 6 मिनिटं जास्तीचा वेळ लागतो. म्हणजे 5 तास तर लागतातच, प्लस 30 मिनिटाऐवजी किती 6 मिनिटं एक्स्ट्रा, म्हणजे 36 मिनिटं लागतात. भागिले 60, 6 6 36, 6 10 60, म्हणजे किती होतं ते, आणि 5.6/10. हे जर कॅल्क्युलेट केलं तर हे 5.6 होतात. आलं लक्षात. तर हे दोन इक्वेशन फक्त आपल्याला सॉल्व करायचे. आणि दुसरा ऑप्शन आपलं काय, की आपण पर्यायातनं जाऊ शकतो. जर तुम्ही काय करा, 100 किलोमीटर रेल्वेचा वेग मानला, तर 100 किलोमीटर रेल्वेचा वेग असेल तर तो इथं पहा, इथं 3 तासात तो कवर करतो एवढं अंतर. आणि 3 तासात जर इथं कवर केलं तर उरतात किती, 2 तास 30 मिनिटं एक्स्ट्रा उरतात. तर 200 किलोमीटर जाण्यासाठी 2 तास 30 मिनिटं लागतात, म्हणजे 2.5 तास लागतात. तर याच्यावरून तुम्ही त्याचं स्पीड काढू शकता. स्पीड काय येणार, डिस्टन्स अपॉन टाईम. हे किती येतं तुमचं, 10 ने इथं मल्टिप्लाय केलं की इथं 25 होऊन जातील.
25 8 200 आणि 80 म्हणजे हे 80 स्पीड होऊन जातं. तर 80 आता ही आलेली 80 व्हॅल्यू आणि आपण मानलेली 100 व्हॅल्यू ही जर खालच्या इक्वेशनला सॉल्व्ह झाली तर आपलं उत्तर बरोबर आहे. 260साठी 100नी किती होतात? 2.6 तास होतात आणि 80नी किती होतात? 240साठी 3 तास होतात. म्हणजे 3 तास आणि 2.6 तास आले का बरोबर 5.6 तास. राईट, दोन्ही इक्वेशन म्हणजे पर्यायतनं जाणं कधी कधी बेटर ठरतं आपल्यासाठी. शाहिद शाळेत जाण्यासाठी तो 100 मीटर दक्षिणेकडे गेला. म्हणजे शाहिद इथं होता, तो काय झाला 100 मीटर दक्षिणेकडे आला. तेथून तो डावीकडे वळून 200 मीटर गेला. डावीकडे म्हणजे आता डावीकडून 200 मीटर गेला. पुन्हा तो डावीकडे वळून 100 मीटर गेला. आता डावीकडे पुन्हा वळाला आणि 100 मीटर गेला. आपल्या मित्राकडे गेला. इथं त्याचा मित्र आहे. राईट, इथं शाहिद आहे आणि ते त्याचा मित्र आहे. तेथून मित्रासह तो पूर्वेकडे 400 मीटर गेला. आता इकडं पूर्वेकडे अजून ही पूर्व दिशा आहे आपली, इकडे 400 मीटर तो अजून दूर गेला आणि जिथं शाळेजवळ आला, ही शाळा आहे. तर घर आणि शाळा याच्यामधील अंतर किती असेल? आता पहा, इथं 100 आणि हे 100 म्हणजे हे बरोबर काटकोनामध्ये आहे. त्यामुळे हे डिस्टन्स बरोबर आपण कॅल्क्युलेट केलं तर शाहिदच्या घरापासून शाळेपर्यंतचं अंतर किती असेल? हे 400 आणि हे 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 जर 200 असेल तर हे पण किती असणार? 200 असणार. त्यामुळे 200 आणि 400 किती झाले? 600 मीटर. 600 मीटर कुठल्या दिशेला? शाळा घराच्या कोणत्या दिशेला आहे? अंतर किती? व शाळा घराच्या बरोबर पूर्वेला आहे. शाळा घराच्या पूर्वेला आहे. त्यामुळे हे ऑप्शन तर कट झाले. पूर्वेकडे 2 ऑप्शन आणि 600 मीटर. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. 8 मित्र क्रिकेटचा सामना पाहत पुढील प्रमाणे बसले आहेत. अशोकच्या उजव्या बाजूला भरत बसला आहे. म्हणजे अशोकच्या उजवी साईड ही आहे, डावी साईड ही आहे. अशोकच्या उजव्या साईडला कोण बसलेला आहे? हा जो अशोक आहे त्याच्या उजव्या साईडला कोण बसलेला आहे? भरत बसलेला आहे. ओके, हे आपण मार्क केलं. त्याच्या उजवीकडे कोणीही नाही. आता भरतच्या उजवीकडे अजून कोणी नाही, म्हणजे भरत इथं संपला. आपण काय करूया, भरत मग इथं लिहूया. भरत सर्वात उजवीकडे बसलेला आहे आणि इथं अशोक बसलेला आहे. पुढं इंद्रदेव व गणेश यांच्यामध्ये आदित आहे. आता इंद्रदेव आणि गणेश यांच्या आपल्याला डावीकडे कोण उजवीकडे कोण हे माहिती नाही, परंतु त्यांच्यामध्ये आदित आहे ते आपण बाजूला ठेवूया. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. हुसेन इथं जर हुसेन असेल तर त्या उजव्या बाजूला कोण आहे? गणेश आहे. भरत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे. आता भरत इथं आहे आणि इथं कोण असणार मग? धनराज, कारण त्यांच्यामध्ये कोण आहे? अशोक आहे, म्हणजे धनराज इथं आहे. ठीक आहे, भरत आणि धनराज यांच्यामध्ये अशोक आहे, ते कट केलं. इंद्रदेव हा धनराजच्या शेजारी आहे. इंद्रदेव कुठं असणार? इथं असणार. इंद्रदेव धनराजच्या शेजारी झालं इंद्रदेव. आणि आपलं एक वाक्य होतं इंद्रदेव आणि गणेश यांच्यामध्ये आदित आहे. तर इंद्रदेव आणि गणेश यांच्यामध्ये कोण आहे? आदित आहेत. आलं लक्षात? आता गणेशच्या बाजूला हुसेन आपल्याला माहिती आहे, इथंच होतं याच्यात हुसेन, इथं मांडून घेऊया. आता आपल्याला प्रश्न काय विचारला? अशोक व गणेश यांच्यामध्ये कोण आहे? आता आपल्याला अशोक पण भेटला आहे आणि गणेश पण भेटला आहे. पुढचं काढायची आपल्याला गरज नाही. तर अंजली कुठं बसली आहे हे सांगायची गरज नाही. ती कोणत्या तरी एका कोपऱ्याला बसलेली आहे. आता इथं 7 जण आपण लिहिलेत, म्हणजे 100% अंजली इथं असणार. ठीक आहे, आता गणेश आणि अशोक यांच्यामध्ये किती जण आहेत? तर आदित, इंद्रदेव आणि धनराज. त्यामुळे 3 लोक यांच्यामध्ये असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर आहे. सिलॉजिझम याच्यावरचा आपला पुढचा प्रश्न आहे. सर्व स्विच हे प्लग आहेत. म्हणजे सर्व स्विच हे प्लग आहेत. राईट, काही प्लग हे बल्ब आहेत. काही प्लग काय आहेत? बल्ब आहेत. आणि सर्व बल्ब हे होल्डर आहेत. सर्व बल्ब काय असणार आहे? होल्डर. म्हणजे याची आकृती तुम्ही अशी देखील काढू शकता किंवा त्या बीवर ओव्हरलॅप पण करू शकता, दोन्हीही चालेल. आपले निष्कर्ष काय आहेत? हे काय आहे? सर्व होल्डर्स आहेत. आपलं निष्कर्ष काय आहेत बघा? सर्व होल्डर्स प्लग आहेत. सर्व होल्डर्स प्लग आहेत का? नाही, डेफिनेटली नाही. सर्व होल्डर्स प्लग असणार नाहीत. त्यामुळे पहिला निष्कर्ष आपला चुकला. काही प्लग हे स्विच आहेत. काही प्लग हे स्विच आहेत, बरोबर, कारण सर्व स्विच हे प्लग आहेत, तर त्यापैकी काही प्लग हे स्विच असणार आहेत. त्यामुळं आपला निष्कर्ष 1 चुकतोय, निष्कर्ष 2 बरोबर येतोय. तर काय ऑप्शनमध्ये पहा, निष्कर्ष 2 सत्य आहे. पुढचा त्याच टॉपिकवरचा प्रश्न आहे. पुढे विधाने व निष्कर्ष दिलेले आहेत. ही विधाने सत्य मानून कोणता ते निष्कर्ष तर्कदृष्ट्या यथार्थ आहे ते आपल्याला सांगायचं आहे. बहुसंख्य सफरचंद्या आंबे आहेत. म्हणजे बहुसंख्य म्हणजे तेच काही सफरचंद हे आंबे आहेत असं आपल्याला मानून चालायचं आहे. काही सफरचंद हे आंबे आहेत. हे सफरचंद आणि हे आंबे आहेत. एकही सफरचंद मृदूफळ नाही. ओके, हे नाहीचं स्टेटमेंट आहे, थोडं सावध व्हायचं आहे. सर्व मृदूफळे आंबे आहेत. ओके, म्हणजे सर्व मृदूफळे आपल्याला मृदूफळ असं दाखवावं लागेल, कारण सर्व मृदूफळ काय आहेत? आंबे आहेत.
आणि आंबे आणि सफरचंदमध्ये काय सांगितलं की एकही सफरचंद मृदुफळ नाही, म्हणजे डेफिनेटली सफरचंदामध्ये याचा एकही भाग गेलेला नसणार आहे. दोघांनाही काठी मांडून घ्यायची, ते एकमेकांपासून दूरच जाणार, त्यांना एकमेकांना जवळ येऊ देत नाहीत. आता निष्कर्ष पहा, काही आंबे हे मृदुफळ नाहीत. काही आंबे हे मृदुफळ नाहीत. आता बघ काय म्हटलं आपल्याला, सर्व मृदुफळे आंबे आहेत. सर्व मृदुफळे आंबे आहेत. आता हे सर्व मृदुफळे आंबे आहेत ते असं देखील आपल्याला करता आलं असतं, हे असं. पण आता अडचण काय आली असती, हा जो भाग आहे, जो मृदुफळ आणि सफरचंद एकमेकांमध्ये जायला नाही पाहिजे, त्यामुळे डेफिनेटली मृदुफळ हे इकडेच असणार. आलं लक्षात. त्यामुळे काही आंबे हे मृदुफळ नाहीत, हा जो पार्ट आहे सफरचंदामधला ते मृदुफळ कधीच नसणार आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. सर्व आंबे हे मृदुफळ नाहीत. सर्व आंबे हे मृदुफळ नाहीत, बरोबर. आंब्यातला हा जो काही पार्ट आहे, जो आता लाल शाईने आपण रंगवला आहे, हा जो पार्ट आहे तो कधीच मृदुफळ असणार नाही. त्यामुळे सर्व आंबे हे मृदुफळ नाहीत, हे स्टेटमेंट देखील काय आहे, बरोबर आहे. काही सफरचंदे आंबे आहेत. काही सफरचंद हे आंबे आहेत, हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि काही सफरचंदे ही मृदुफळं नाहीत. काही सफरचंद मृदुफळ नाहीत, बरोबर. कारण सफरचंद आणि मृदुफळांचा संबंधच येणार नाही. त्यामुळे सर्व स्टेटमेंट आपले काय आहेत, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा, रवी आणि कुणाल हॉकी व व्हॉलीबॉलचे उत्तम खेळाडू आहेत. आपल्याला प्रश्न काय विचारला पहा, हॉकी, क्रिकेट आणि व्हॉलीबॉल. हॉकी, क्रिकेट आणि व्हॉलीबॉल चांगला खेळणारा म्हणजे उत्तम खेळाडू कोण आहे. तर जे ऑप्शन आहेत त्यापैकीच कोणतरी असणार, तर लगेच मांडून घ्यायचं. रवी आणि कुणाल काय करतात, हॉकी आणि व्हॉलीबॉल खेळतात. रवी कुठे आहे, हा हॉकी आणि व्हॉलीबॉल खेळतो. कुणाल हॉकी आणि व्हॉलीबॉल खेळतो. ठीक आहे. सचिन व रवी हॉकी व बेसबॉल खेळतात. सचिन आणि रवी हॉकी आणि बेसबॉल, हॉकी आहेच, हा बेसबॉल पण खेळत आहे. गौरव व कुणाल क्रिकेट व व्हॉलीबॉल खेळतात. गौरव व कुणाल क्रिकेट आणि व्हॉलीबॉल, व्हॉलीबॉल तर ऑलरेडी आहे, त्यामुळे क्रिकेट आणि व्हॉलीबॉल. पुढचं वाचायचं देखील गरज नाही. आपल्याला विचारलं काय, हॉकी, क्रिकेट आणि व्हॉलीबॉल. इथे एक आपला ऑप्शन असा आला पहा, हॉकी, क्रिकेट आणि व्हॉलीबॉल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हेच आपलं उत्तर बरोबर असणार आहे. ओके. सर्व स्टेटमेंट वाचत बसायची गरज नाही. आपल्या उत्तरापर्यंत आपल्याला लवकरात लवकर पोहोचून आपल्याला तो जो टाईम सेव्ह होणार आहे तो आपल्याला अवघड गणित जे असतात तिकडे वापरायचा आहे. पुढचा प्रश्न पहा, तर थोडा कन्सेप्ट बेस्ड हा क्वेश्चन आहे. एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 25% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेले आहेत, तर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले असतील, तर एकूण किती टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असं आपल्याला विचारलेलं आहे. एकूण किती विद्यार्थ्यांनी विचारलं आहे, टक्केवर नाही. ठीक आहे. तर एक मला सांगा, इंग्रजीत 70% पास झालेत. जर आपण सेट म्हणजे वेन डायग्राममध्ये याला प्लॉट करायचा विचार केला तर हा पूर्ण सेट आहे, याच्यामध्ये 2 विषय आहेत, बरोबर. हे 2 विषय आहेत. आता काही लोक असे असणार जे एकाही परीक्षेत पास झालेली नाही. ठीक आहे. आता मला सांगा, 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झालेले, हे इंग्लिश आहे, हे मॅथ्स आहे. आता 25% विद्यार्थी असे आहेत जे विद्यार्थी दोन्ही विषयात आणि अनुत्तीर्ण आहे, म्हणजे एकाही विषयात पास नाही. इंग्लिशमध्ये पण पास नाही, मॅथ्समध्ये पण पास नाही, आणि दोघांमध्येही पास नाही. म्हणजे ते थोडक्यात कुठं असणार, इथं ते 25% इथं असणार आहे. मग हे जर 25% म्हणजे ह्या 2 इंग्लिश आणि मराठीच्या बाहेर हे 25% विद्यार्थी इकडे गेले, तर इंग्लिश किंवा मराठी ह्या दोघांपैकी ॲटलिस्ट एका विषयात एक किंवा दोन्ही विषयात पास नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती असणार आहे आपली, 75%. म्हणजे ए युनियन बी म्हणजे टोटल विद्यार्थी किती आहेत जे ॲटलिस्ट एका विषयात तरी पास झाले, ते किती असणार, 75% हे. ठीक आहे. आणि आपल्याला काय सांगितलं आहे, इंग्लिशमध्ये किती झालेत, 70%, हे टोटल मिळून 70% आहेत. त्यानंतर ठीक आहे. आणि मराठीमध्ये किती, मॅथ्समध्ये म्हणजे गणितामध्ये किती झालेले आहेत, तर 65% आपल्याला कॉमन काढायचे आहेत. आता लक्षात, म्हणजे एची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, बीची व्हॅल्यू माहिती आहे, ए युनियन बीची व्हॅल्यू माहिती आहे. पुट करा, ए प्लस बी मायनस ए इंटरसेक्शन बी, दोघांमध्ये कॉमन. ए 70 आहे, राईट, अधिक बी 65 आहे, वजा ए इंटरसेक्शन बी तसंच ठेवा. आता हे 75 बरोबर 70 आणि 65 किती होतात, 70 आणि 65 होतात 135, वजा ए इंटरसेक्शन बी. आता हे इकडं आणा, ए इंटरसेक्शन बी इकडं आणा, आणि 135 वजा 75 करा. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर हे काय येतं, 60% लोक काय आहेत ते कॉमन आहेत. किती आहेत, 60% कॉमन आहेत. आता 60% विद्यार्थी कॉमन आहेत, आणि कॉमन किती दिलेले आपल्याला, 3000 विद्यार्थी कॉमन दिलेले आहेत, राईट. दोन्ही विषयात उत्तीर्ण आहे म्हणजे ते कॉमन आहेत. तर 100% मुलांसाठी काय संख्या येईल असं आपल्याला कॅल्क्युलेट करायची, कारण टोटल विद्यार्थी काढायचे ना आपल्याला. हे टक्केवारीला टक्केवारी गेली
हे कट झालं 0ला 0, 6 पंचे 30 0 आणि हे 10चा इथं एक 0 अजून एक्स्ट्रा दिला. किती आली संख्या? 5000. म्हणजे टोटल 100% विद्यार्थी म्हणजे किती असणार आहे? 5000 विद्यार्थी असणार आहे. थोडा अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन आहे. व्यवस्थित समजून घेतलं तर याच्या एवढं सोप्पं क्वेश्चन दुसरं नाही आणि आपले हातचे मार्क इथं फिक्स होऊन जातात. परीक्षेमध्ये कधी कधी गोंधळ उडतो नक्की आणि अनुत्तीर्ण दिलं, 2 ठिकाणी उत्तीर्ण दिलं आणि एका ठिकाणी अनुत्तीर्ण दिलं तर आपण कन्फ्यूज होतो. तर ते फक्त व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचं आहे. आजचा आपला शेवटचा क्वेश्चन पहा. जयाने 8 तासात 50 किलोमीटर अंतराचा प्रवास केला. पैकी काही अंतर तिने 4 किलोमीटर याप्रमाणे पायी चालली आणि काही अंतर ती ताशी 10 प्रमाणे सायकलने चालली. म्हणजे पायी किती चालली ती? पायी अंतर आपल्याला काही अंतर चालली पायी, बरोबर. कितीनी? 4 किलोमीटर पर आवरनी. आणि काही अंतर म्हणजे सायकलने जे गेली ती सायकलने किती गेली आहे? 10 किलोमीटर प्रति तास. आपल्याला सायकलने विचारले. आता बघ, कधी कधी पर्यायातनं जाणं कसं फायदेशीर ठरतं. ह्या पर्यायापैकी एक उत्तर आपलं असणार आहे. तर सायकलने आपण काय करूया, पहिलं मानूया की सायकलने ती सपोज 40 किलोमीटर गेली आणि टोटल अंतर ती 50 किलोमीटर गेली 8 तासात. म्हणजे बेरीज सगळ्यांची काय आली पाहिजे? 8 तास आलं पाहिजे. आता हे 40 किलोमीटर गेलं असेल तर हे किती असणार? 10 किलोमीटर असणार फक्त, कारण टोटल बेरीज किती आहे? 50 किलोमीटर आहे, बरोबर. तर 40 किलोमीटर 10 किलोमीटर प्रति तासाने गेलं तर 4 तास लागतात, राईट. आणि 4 किलोमीटर प्रति तासाने 10 किलोमीटर अंतर गेलं तर हे 2.5 तासात जातं आहे. मग 4 आणि 2 किती होतात? 6, 6.5 झाले का 8 तास? नाही झाले. त्यामुळे पहिला पर्याय चुकीचा आहे. एक ऑप्शन तर तुमचा इलिमिनेट झाला. जर ते 30 किलोमीटर प्रति तासाने गेले असेल, म्हणजे 30 किलोमीटर सायकलने गेले असेल तर पायी किती? 20 किलोमीटर गेले असेल. आता बघा, 10 किलोमीटर प्रति तासाने 30 किलोमीटर जाण्यासाठी 3 तास लागतात, अधिक 4ने हे 20 किलोमीटर जाण्यासाठी 4 पंचे 20 किती झाले? आता 3 आणि 5 किती होतात? 8 तास झाले. 8 तास तेच आपल्याला पाहिजे होतं. म्हणजे डेफिनेटली ती सायकलने किती अंतर गेलेली आहे? 30 किलोमीटर अंतर गेलेली आहे. ही झाली आपली मेंटॉस जिंदगी, राईट. कारण अचानक जर पेपरमध्ये तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने ऑप्शनमधून देखील जाऊ शकता. म्हणजे सरळ सायकलने तिने जे अंतर कापले ते एक्स माना. सायकलने जर एक्स असेल तर पायी अंतर हे 50 - एक्स असेल. आणि दोघांमधला टाईम कसा काढतो आपण? डिस्टन्स बरोबर काय असतं? टाईम इंटू वेलोसिटी. मग टाईम बरोबर काय असणार? डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. आता हे डिस्टन्स किती आहे? 50 - एक्स, वेलोसिटी 4 आहे, बरोबर. अधिक पुढचा टाईम काय येणार? डिस्टन्स एक्स भागिले 10 बरोबर किती? 8 तास आले पाहिजेत. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर बघा, दोन्ही साईडला तिरकस गुणाकार केला तर काय होतं? 10 गुणिले 50 - एक्स प्लस 4x भागिले 40 बरोबर 8. आता हे बघा, हे आतमध्ये गुणाकार करून घेतलं तर काय होतं? ते 500 वजा 10x अधिक 4x बरोबर हे 40 इकडे जाऊन 8ला मल्टिप्लाय होतील. 8 चौक 32, 320 होऊन जातात. आता हे 10x आणि 6x यांचे होताना वजाबाकी होणार, ते होणार -6x. 500मधनं -6x बरोबर 320. तर तेच करूया. 6x इकडं जाईल, 500मधनं 320 वजा होणार, ते किती येतात मग तुमचे? 180 बरोबर 6x. मग x बरोबर काय असणार? 180 भागिले 6, ते किती येतात? 6 त्रिक 18, 0 30. आलं का 30? परत तुमचं पर्याय क्रमांक 2 हेच उत्तर येणार आहे. त्यापेक्षा पर्यायातनं गेलं की बऱ्यापैकी आपलं उत्तर 10 ते 15 सेकंदामध्ये आपल्याला मिळतं. ठीक आहे, थांबूया या ठिकाणी. थँक्यू.